सध्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आणि त्यातून दिले जाणारे पैसे याबाबतची चर्चा एकंदरीत राज्यात रंगलेली आहे। लाडकी बहीणनंतर लाडक्या भावाला मिळालेलं गिफ्ट असं एकंदरीत सध्या चर्चा या लाईनवरती होते। काही तरुण आहेत जे रत्नागिरीमधले आहेत, कोणी पदवी घेऊन बाहेर पडले, कोणी कॉलेज करते अर्थात 12वी नंतर, किंवा काही जण जॉबच्या शोधामध्ये आहेत। अशी काही तरुण आहेत, त्यांच्याशी मी बोलणार आहे। तुला माहिती असेल की 6,000, 8,000 आणि 10,000 अशी कॅटेगरी जे पैसे मिळणार आहेत तरुणांना किंवा तरुणींना, जे अर्थात त्याबाबत केली गेलेली आहे। या योजनेबाबत तुला काय वाटतं, तुझं मत काय अगदी थोडक्यात? मला तरी ही योजना खूप चांगली वाटली, कारण का आत्तापर्यंत खूप अशा मुलींसाठी योजना राबवल्या गेलेल्या आहेत। मुलग्यांसाठी ही अशी पहिलीच योजना आहे जी राबवली जाते, त्यामुळे मुलग्यांना एक काहीतरी बॅकअप मिळतो आहे, ज्यांना ते काहीतरी करू शकतात असं त्यांना वाटतं आहे। ते बेरोजगार राहणार नाहीत असं वाटतं आहे। ही जरी 6 महिन्यांची योजना असली तरी त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल, त्यामुळे आपल्याला पुढे आपल्याला काय करायचं आहे हा एक आपल्याला मुलगे काहीतरी पक्क करू शकतील, त्यामुळे त्यांना मुलग्यांसाठी खूप फायद्याची योजना आहे असं मला वाटतं। ठीक, बरं, तुला काय वाटतं, तुझं मत काय याच्याबद्दल? महाराष्ट्र सरकारने योजना जी काढलेली आहे ती खूप चांगली आहे। 6 महिने आपण जरी काम केलं तरी पुढे काय हे आपल्याला माहीत नसतं, त्यामुळे सरकारकडे अशी माझी मागणी आहे की पुढे आपल्याला जॉब सिक्युरिटी किंवा आपल्याकडे असं काहीतरी कौशल्य निर्माण झालं पाहिजे की आपण स्वतःचं स्टार्टअप सुद्धा करू शकतो आणि कुठच्याही क्षेत्रात गेलो तरी आपण चांगले तिथे कामगिरी करू शकतो। बरं, तुझं म्हणणं असं की 6 महिन्यानंतर पण सरकारनं अजून काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे? हो, बरोबर आहे। बरं, तू पण तरुण आहेस, जॉब स्टार्टअप याबाबतचं सध्या तरुणांमध्ये एक वेगळी चर्चा रंगते, त्याच्याबद्दल बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रत्येकाच्या आशा आकांक्षा आहेत। तुझं मत काय आता या योजनेबद्दल? योजना चांगलीच आहे, त्याबद्दल काही प्रश्नच नाही, पण आता दादा भाऊ म्हणाला म्हणजे 6 महिन्यानंतर पण योजना चालू ठेवली तरी काही प्रॉब्लेम नाही। मग तुझं म्हणणं आहे की लॉंग टर्म हे झालं? हां, अच्छा, 6 महिन्यानंतर पण ही योजना राबवली पाहिजे। ओके, धन्यवाद। ठीक आहे। तर वेगवेगळ्या तरुणांच्या ह्या आशा अपेक्षा आहेत। अर्थात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे किंवा राज्य सरकारच्या या योजनेचं सध्या तरुणांमध्ये कौतुक तर होतं आहे, पण त्यांच्या अपेक्षा देखील या लाडक्या भावांच्या आणखीन आहेत, हे यातून दिसून येत आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।